आज एका दिवसात सोन्याचे भाव 8,000 रुपयाने वाढलेले आणि चांदीचे भावही हे 20,000 रुपयाने वाढलेले आहे. कुठेतरी कस्टम ड्युटी जी पहिले 6% लागायची भारतात सोनं जे बाहेरून यायचं तिच्यावर 6% कस्टम ड्युटी लागायची, आता ती थेट 9%ने वाढली आणि 15% कस्टम ड्युटी ही लागणार आहे. म्हणजे बाहेरून जे सोनं येणार आहे त्याच्यावर 15% ऍड होऊन सोनं येणार आहे. कुठेतरी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे आवाहन केलं होतं की आपलं इम्पोर्ट, सोन्याचे इम्पोर्ट हे कमी व्हायला पाहिजे, जनतेने सोनं कमी घ्यायला पाहिजे, त्या हिशोबाने हे जे आव्हान होतं त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने हे स्टेप्स घेतलेले आहे की आपण कस्टम ड्युटी जर वाढवली तर सोनं बाहेरून कमी आयात होईल. त्यामुळे सोन्याचे कस्टम ड्युटी 9% वाढलेली आहे आणि सोबतच सोन्याचे जे भाव आहे कस्टम ड्युटीने अजून तर 6% भाव वाढलेले, 1,58,000 1,59,000 पर्यंत सोन्याचा भाव झालेला आहे. म्हणजे 3% वाढ ही अजून व्हायची बाकी आहे. त्याचा इफेक्ट आपल्याला 1-2 दिवसात किंवा उद्या याची शक्यता आहे. आणि ग्लोबली आपण बघितलं तर सोन्याचे भाव तेवढे जेवढे काल होते, आज फक्त भारतात हे कस्टम ड्युटी लागू झाली आहे. त्यामुळे फक्त भारतात सोन्याचे भाव 8,000ने वाढलेले आहे. आणि पुढचा आपण विचार केला तर US आणि इराणचं जे युद्धजन्य परिस्थिती जी आहे त्याच्यात पीस डील व्हायची शक्यता आहे. ती डील जर झाली तर ग्लोबली सोन्याचे भाव वाढतील आणि त्याचे इफेक्ट आपल्या इंडियामध्ये पडेल आणि इंडियामध्येही सोन्याचे भाव वाढतील. आज सोन्याचा भाव टॅक्सेस पकडून 1,63,000 रुपये आणि चांदीचा भाव 2,93,000 रुपये. आगामी काळाचा आपण विचार केला तर सोन्याचे भाव अर्ली टार्गेट जे होते ते ऑलरेडी 1,80 ते 1,90 होते. कुठेतरी आता त्या टार्गेटलाच एक सपोर्ट भेटलेला आहे. सोबत आता इयर एंड पर्यंत सोन्याचे भाव नक्कीच 1,90 ते 1,80 पर्यंत याची शक्यता आहे. चांदीचे भाव ऍक्च्युअली इयर एंड पर्यंत चांदीचे भाव 3,10,000 पर्यंत याची शक्यता आहे. आम्ही आलेलो होतो, आमचा जो बजेट होता तो नाहीये. आता 1 लाखचा बजेट होता, आता 1,60,000 सोनं जो आहे तो आता आम्ही कसं खरेदी करणार? आम्ही आता नकली वस्तू घ्यायच्या का काय करायचं? आता लग्न ठरलेलं असून आता आम्ही घरी जातोय. आता आम्ही खरेदी नाही करणार. आता आम्ही घरी जाऊ. मागणी अशी आहे की त्यांनी थोडा भाव उतरवायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. थोडा काही टॅक्स वगैरे असतील ते तुम्ही कमी करा आणि लोकांनी पण लक्ष द्यायला पाहिजे सरकारने की भाव थोडा कमी व्हायला पाहिजे.